बातमी भुसावळमधून. भुसावळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आणि भाजपच्या मध्ये आरोप प्रत्यारोप झाले. शहरातील पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून दोन्ही पक्षांमध्ये जुंपली. मंत्री सावकारेंकडून शहराच्या विकासात पाणी पुरवठ्यात अडथळा निर्माण होतोय असा आरोप करण्यात आला. नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी हा आरोप केला तर मंत्री संजय सावकार यांनी आरोप फेटाळले. जवळपास 32 योजना भुसावळ तालुक्यात सुरू होत्या. त्यापैकी त्यांनी 10 योजना या 100% कामं झाल्याचं त्यांनी दाखवलं होतं. सुरू झाल्याचं नाही, पण मग भौतिक कामं याची 100% पूर्ण झाली अशी 10 योजना त्यांनी सांगितल्या होत्या. प्रत्यक्ष अधिकाऱ्यांच्या समोर त्या गावात फोन करून व्हेरीफाय केलं तर त्याची काही कामं बाकी होती ती त्यांच्या निदर्शनास आणली. आपल्या या ठिकाणच्या नगराध्यक्ष जे आहेत भुसावळचे, त्यांनी पण काही प्रश्न मांडलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की काही कामांना जाणून बुजून विरोध केला जातोय, ते कामं पूर्ण केली जात नाही, असा त्रास दिला जातोय आज त्या बोलले. नगरपालिकेचा विषय ते नगरसेवक आणि त्यांचा काही विषय असेल ते नगरपालिकेत बघतील. मंत्री साहेब आमचे भुसावळ शहराचे आहे. संजय सावकारे साहेब आहे आमचे भुसावळ शहराचे मंत्री आणि आमदार पण तेच आहे. मग त्यांचं कर्तव्य आहे की भुसावळ शहरामध्ये पाणी यायला पाहिजे. मग लोकांची नाराजगी आहे की नगराध्यक्ष मॅडम तुम्ही तरी त्यांना सांगा. मी सांगून थकली तरी ते लोक त्याच्यावर ऍक्शन नाही उचलत आहे. त्यांना कोणाचा दबाव आहे काय आहे ते त्यांना तरी समजून घ्यायला पाहिजे की कमीत कमी पॉलिटिक्स साईडला ठेवायला पाहिजे. हा जनतेचा विकासाचा मुद्दा आहे. कमीत कमी जनतेचा विचार करायला पाहिजे.